हाय, नमस्कार. दोस्तांनो, लहानपणापासूनच निरनिराळ्या खेळांनी आपलं मनोरंजन करण्यामध्ये शिवाय आपलं स्वास्थ्य चांगलं राखण्यामध्ये मोठा हातभार लावलेला असतो. कधी कधी आपण स्वतः जरी खेळ खेळत नसलो तरी तो खेळ दुसऱ्यांना खेळताना बघून सुद्धा आपल्याला आनंद मिळतो, समाधान मिळतं. बऱ्याच खेळांमध्ये साहित्य असणं आवश्यक असतं, पण काही खेळ असेही आहेत ज्यामध्ये कोणत्याही साहित्याची गरज नसते. मोबाईल आणि व्हिडिओ गेमच्या या काळात आपलं मात्र पारंपरिक खेळांकडे दुर्लक्ष होता कामा नये बरं. म्हणूनच छानरित्या मैदानी खेळ खेळत तंदुरुस्त राहा. चला तर मग आता करूया थोडी मस्ती आणि थोडा अभ्यास. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, आपण मुलांना नेहमी सांगत असतो की रोज नवा खेळ खेळायला शिका, नवीन माहिती गोळा करा किंवा एखादा छंद जोपासा. खरंय. किंवा एकच खेळ वेगवेगळ्या प्रकारे खेळून बघा, नवीन स्ट्रॅटेजी त्यामध्ये यूज करा आणि त्यानुसार स्वतःमधली गुणवत्ता वाढवा. म्हणजे बऱ्याचदा असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की खेळ तोच असतो, पण त्यासाठी आपण वेगवेगळ्या साहित्यांचा उपयोग करू शकतो. जसं की मोजणीचे काही खेळ असतात, काही बैठे खेळ असतात किंवा काही मैदानी खेळ असतात. काही काही खेळांसाठी साहित्य हे आपल्याला आवश्यक असतं, पण काही खेळ असे आहेत जे बौद्धिक पातळीवरती खेळले जातात. मग अशा वेळेस साहित्य सुद्धा कमी असतं कधीतरी, किंवा साहित्य नसतं सुद्धा. आणि कधीतरी साहित्य हरवतं सुद्धा. चल मग आज आपण अशा खेळाबद्दल जाणून घेऊयात की ज्यामध्ये काहीतरी साहित्य लागतं. म्हणूनच आपण मुलांना प्रश्न विचारलाय बालवर्गातल्या की तुम्हाला कोणता खेळ आवडतो आणि त्यासाठी काय साहित्य लागतं ते सांगा. मुलांनी त्यांच्या आवडत्या खेळाची माहिती देऊन त्या खेळासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती सुद्धा आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिलेली आहे. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया वेदिका कोतंगे या अंगणवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका कोरची, जिल्हा चारमोशी इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई समिया कातोंगे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग आता आपण बोलूयात वेदिका सोबत. हॅलो हॅलो, समिया ताई, नमस्कार. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीकच आहे. आणि कसा सुरू आहे वेदिकाचा अभ्यास? चांगला सुरू आहे आता. आम्हाला सांगा समिया ताई, तुम्ही कधी तिला छान छान गोष्टी रोज सांगता की नाही? हो, सांगतो. आणि ती कधी तुम्हाला अंगणवाडीतल्या शाळेतल्या येऊन गोष्टी सांगते की नाही? सांगते. वेदिकाला खेळायला जास्त आवडतं की अभ्यास करायला आवडतो? खेळायला पण आवडते ना अभ्यास करायला पण आवडते. अरे वा, छान. कारण आज आम्ही तिला खेळासंदर्भातलाच अभ्यास दिलाय. तर तुम्हाला काही कल्पना आहे का ती कोणत्या खेळाविषयी आज आम्हाला सांगणार आहे ते? हो. कोणता खेळ? लुबाछुपीचा खेळ. बरं, ठीक आहे. समिया ती आम्हाला सांगा, तुम्ही कधी वेदिका सोबत बसून शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकलाय का? हो, व्हॉट्सअप मध्ये असं बघितलं आहे. हा, हो, ऐकलं आहे. आणि आज या कार्यक्रमामध्ये वेदिका सहभागी होतीये. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटत आहे. बरं, वेदिकामध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? खूप बोलते. अच्छा, बरं. मग आहे का ही बोलकी वेदिका आपल्यासोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो. हॅलो वेदिका. हॅलो. कशी आहेस तू वेदिका? चांगला. व्हेरी गुड, छान. वेदिका,
तुला अभ्यास जास्त करायला आवडतो की मस्ती? दोन्ही करायला आवडतं. बरं. आणि अभ्यासात काय करायला आवडतं? गाणी म्हणायला आवडतात की ऐकायला आवडतात? गोष्टी सांगायला आवडतात की ऐकायला आवडतात? गाणी म्हणायला नाही आवडत गाणी म्हणायला? आवडते. आवडतं ना. गुड. आणि कोणता खेळ खेळायला आवडतो तुला? लपाछपी. लपाछुपी. मग तुला माहितीये का लपाछुपी मध्ये आपण काय साहित्य असतं बरं? छपरे. छप्पर पाहिजे. पण तू लपाछुपी म्हणजे भिंतीच्या मागे लपायचं ना, मग छपरावर कोण जाणार लपायला? लपाछुपीला साहित्यच नाही लागत, हो की नाही? भिंती आणि आडोसा पाहिजे. बरोबर. पण तसं बाकी हातात काही साहित्य नाही लागत ना, फक्त आपल्याला मित्रमंडळी पाहिजेत ना सोबत. मित्र पाहिजे. बरोबर. मग आम्हाला सांग की तुम्ही किती जण मिळून लपाछुपी खेळता? मामा गेला. बरं. तुम्ही म्हणजे 3-4 जण मिळून खेळता लपाछुपी? गुड. वेदिका, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. असंच छान अभ्यास करत राहा. बाय बाय. बाय बाय. बघ रेश्मा, कुठलाही खेळ खेळताना की नाही त्यामध्ये एक लय असते. हो. जर ही लय आपल्याला बरोबर पकडता आली ना तर हा खेळ उत्तरोत्तर रंगत जातो. बरोबर आहे. आणि अगदी असंच कवितेचं आहे. कवितेतली गोडी तेव्हाच वाढते जेव्हा त्याचा आपल्याला अर्थ कळतो आणि त्याची आपण योग्य ती लय पकडतो. एक्झॅक्टली मधुलिका. आणि जेव्हा आपण कवितांचा अभ्यास करतो किंवा एखाद्या कथेचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणांमधून काही गोष्टी पटवून दिल्या जातात. आता बघ, देशासाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिलं आणि त्यांचाच जेव्हा आपल्याला अभ्यास करायला लागतो तेव्हा आपण थोडंसं मागे जातो आणि आपण आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याविषयीचा अभ्यास करतो. हो ना. आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या हुतात्म्यांनी काय केलं, त्यांचं बलिदान किती मोलाचं आहे हे जाणून घेणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. खरंय. जे देशासाठी लढले, ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांना कवितेमध्ये अमर हुतात्मे म्हटलं जातं आणि आज आपण याच कवितेचा अभ्यास करणार आहोत. ते अमर हुतात्मे झाले या कवितेचा अर्थ आपण मुलांना त्यांच्या शब्दात सांगायला सांगितलाय आणि 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांनी या कवितेचा छान अभ्यास करून अचूक उत्तर आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेलं आहे. तर आपण आज हा कवितेचा अभ्यास कोणासोबत करूयात? आज आपण हा कवितेचा अभ्यास करूयात धीरज कोळी या जिल्हा परिषद शाळा रामी इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत, जो तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे इथे राहतो. त्याच्यासोबतच त्याची आई पूनम कोळी यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग बोलूयात आता आपण धीरज सोबत आणि कवितेचा पुन्हा एकदा छान अभ्यास करूयात. नमस्कार पूनम ताई. हो नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? चांगला आणि कसा सुरू आहे धीरजचा अभ्यास? चांगला चालू आहे ताई. घरी कोण कोण अभ्यास घेतं बरं त्याचा? मी एकटी घरीच राहते, मीच त्याचा अभ्यास घेते. अरे वा. आणि तुमच्या काय काय अपेक्षा आहेत धीरजकडनं? त्याच्याकडनं फार अपेक्षा आहे मॅडम माझ्या. असं बुवा शिकावं, तो पुढे जावायला पाहिजे, काहीतरी बनवायला पाहिजे, असं अपेक्षा आहे माझी. अरे वा. तुम्हाला असं वाटतं का की धीरज या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेल, काहीतरी तो जिद्दीनं काहीतरी चांगलं करून दाखवेल, असं वाटतं का तुम्हाला? हो मॅडम, हो. आणि माझी जिद्द आहे, तो काहीतरी व्हायला पाहिजे पुढे. नक्की होईल, नक्की होईल. तुम्ही एवढे प्रयत्न करत आहात तर तुमच्या प्रयत्नांना नक्की यश येईल. आणि आम्हाला सांगा की धीरज मधला असा कुठला गुण आहे जो तुम्हाला सगळ्या मंडळींना खूप आवडतो? ताई, त्याचा शांतपणा आणि त्याचा गुण असं आहे, त्याला एक शब्दावर जर सांगितलं अभ्यास कर बाळाचा, अभ्यास करायला बसतो, तो गुण आवडतो मला त्याचा मधला. अरे वा, मस्त. आता मला अशा गुणी धीरजची गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे तो? हो. हॅलो. हॅलो धीरज, कसा आहेस तू? चांगला आहे. आणि आता काय करत होतास? आता शाळेतून आलास? बरं. आम्हाला सांग धीरज, तुला खेळायला वगैरे आवडतं की नाही? आवडतं. तुझा आवडता खेळ कुठला आहे बरं? लंगडी. आणि अजून कुठले कुठले खेळ खेळतोस तुझ्या मित्रांच्या सोबत तू? लुपाछापी, पकडम पकडाई, क्रिकेट. अरे वा. आणि तुझ्या मित्रांची नावं काय काय आहेत बरं? दीपराज, दिग्विजय, मनीष, देवेश, जयेश, नैनेश, प्रणव, आर्यन, विशाल. ओके, मस्त. आणि मला सांग, तुला खेळायला खूप आवडतं की अभ्यास करायला खूप आवडतो? अभ्यास करायला. बरं. आणि तुझा आवडता विषय कुठला आहे बरं?
आता तर इंग्लिश, पहिले मराठी आवडायची, आता इंग्लिश आवडतं. का बरं असं का झालं की तुला आधी मराठी आवडायचं आणि आता अचानक इंग्रजी आवडायला लागलं? काय बरं असं झालं? सगळ्यांमध्ये आवडतं मला. अच्छा, बरं. आणि तुला सगळ्यात जास्त मार्क कुठल्या विषयात मिळतात बरं? मराठी. व्हेरी गुड. चल मग आता आपण थोडा अभ्यास करूया आणि नंतर आपण पुन्हा गप्पा मारूया का? हो. ओके. मग आता आम्हाला सांग की ते अमर हुतात्मे झाले या कवितेचा अर्थ तू तुझ्या शब्दात सांगू शकतोस का आम्हाला सगळ्यांना? ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. अमर याचा अर्थ ज्यांना मरण नाही असे म्हणतात, आणि हुतात्मे म्हणजे की आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांना हुतात्मे असे म्हणतात. व्हेरी गुड. पण त्या पूर्ण कवितेचा पण अर्थ आम्हाला सांग ना. बरं, आता तू ती आम्हाला कविता म्हणून दाखव बरं. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले. तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास. कोणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले. झगडली झुंजली जनता, मग स्वातंत्र्य झाली माता. झगडली झुंजली जनता, मग स्वातंत्र्य झाली माता. मग स्वातंत्र्य झाली माता, हिमशिखरी डोज फडफडले, ते देशासाठी लढले. हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदने आला. जय गीत गाऊया आपले, ते देशासाठी लढले. व्हेरी गुड. खूप छान तू आता आम्हाला ही कविता म्हणून दाखवलीस. आता मला सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? मम्मी सांगते की तू पोलीस मध्ये जा, पप्पा सांगता की तू कंपनीमध्ये जा. आणि तुला कुठे जावं असं वाटतं बरं? मला माझं मनाचं करायचं. तुला तुझ्या मनाचं करावं असं वाटतंय. काय करावं असं वाटतंय बरं तुला तुझ्या मनासारखं? मला ना मोठं होऊन जे बनणार ते. शाबास. पण त्यासाठी तू मनापासून प्रयत्न करणार ना? मला सांग की तुला पण असं वाटतं का की आई बाबांच्या ज्या काही इच्छा आहेत, काही आकांक्षा आहेत तुझ्याकडनं, त्या सुद्धा तू पूर्ण कराव्यास असं सुद्धा तुला वाटतं का? हो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. धीरज, तू अभ्यास खूप छान केला होतास आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा पटापट दिलीस. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. हो. थँक्यू मॅडम. यू आर वेलकम. बाय बाय. बाय. बघ मधुलिका, खेळून झालंय, कवितेचा अभ्यास झालाय, आता मात्र गोष्टीचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. अरे हो, खरंच की. त्यामुळे आपण मुलांना छानशी गोष्ट ऐकवूयात, त्यांना बोध घेऊ देत आणि मग आपल्याला तो बोध त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवू देत. काय वाटतं तुला? का नाही, नक्कीच. चला मग अजिबात वेळ न घालवता गोष्टच ऐकूया. आणि पौर्णिमेच्या रात्री नीलंबरा उमललं. लेखन अपर्णा अत्रेय. मराठी अनुवाद वर्षा गजेंद्र गडकर. खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलाच्या परिघावर पक्षीपूर नावाचं छोटंसं गाव होतं. त्या गावात लहानसा बकू राहायचा. त्याला वस्तू मोजायला फार आवडायचं. शाळा सुटली की तो आपल्या आईला भाज्यांचं वजन करायला आणि आलेले पैसे मोजायला मदत करायचा. एकदा संध्याकाळी बकूला रंगबिरंगी पक्ष्यांची एक जोडी दिसली. ते पक्षी हसले आणि भुरकन उडाले. बकू त्यांच्या मागे धावला. पक्षी एका गुहेतून जंगलात उडाले. या पक्ष्यांसारखी इथली प्रत्येकच गोष्ट निराळी होती. ती निळी वानरं शीळ घालत होती का? आणि ती गुलाबी हत्ती ते गुणगुणत आहेत असं वाटत होतं. बकूला सूर्य कधी बुडला हे कळालंच नाही. एकदम अंधार पडला आणि तो जंगलात हरवला. थोड्या अंतरावर त्याला धगधगणाऱ्या ज्वाला दिसल्या. एक बाई येरझाऱ्या घालत होती. तिचं नाव होतं मिडू. बकू तिच्या जवळ गेला आणि त्यानं हळूच तिला विचारलं, काय झालंय? मी झोपू शकत नाही. 6 महिन्यांपूर्वी माझ्या 10 वर्षाच्या मुलीला कोयाला एक विचित्र आजार झालाय. तेव्हापासून ती उठून बसू शकत नाहीये. मिडू म्हणाली. या आजारावर काही इलाज नाहीये का? बकून विचारलं. एकच उपाय आहे, नीलंबरा फुलाचा मध. ती म्हणाली. हे फूल दर 7 दिवसांनी उमलतं, पण फक्त पौर्णिमेच्या रात्री गोळा केलेला मधच माझ्या लेकीला वाचवू शकतो. गेल्या 6 महिन्यात पौर्णिमेच्या रात्री हे फूल एकदाही उमललं नाहीये. कोया तर दिवसेंदिवस अशक्त होत चालली आहे. बकूच्या डोक्यात विचार सुरू झाला. हे बघा,
तुम्ही रडू नका, ते फूल येत्या पौर्णिमेला उगवेल हं, तो म्हणाला. म्हणजे 5च दिवसात, त्यानं ठामपणे सांगितलं. तू इतक्या खात्रीनं कसं सांगतोयस, मिडूनं विचारलं. बकून मनात सगळा हिशोब केला होता. पौर्णिमा दर 30 दिवसांनी येत होती आणि ते फूल दर 7 दिवसांनी उमलायचं. याचा अर्थ ते दर 210 दिवसांनी येणाऱ्या पौर्णिमेच्या रात्री उमलणार. थोडक्यात ते अंदाजे दर 7 महिन्याने उमलणार. यातले 6 महिने आणि 3 आठवडे तर गेलेच होते. म्हणजे निलंबरा आता येत्या पौर्णिमेच्या रात्री उमलणार होतं आणि पौर्णिमा 5 दिवसांनंतर होती. मिडूनं बकूचे आभार मानले आणि त्याला तिनं परत त्याच्या गावात पोचवलं. 3 आठवड्यांनी एक दिवस बकू जांभळं गोळा करत असताना त्याला मिडू दिसली. ती त्याला पाहून धावत आली आणि बकूनं तिला मिठी मारली. बकू, ही बघ, ही माझी कोया, ती म्हणाली. तू सांगितलंस त्याच रात्री ते फूल उमललं बरं का, आणि त्या मधानं चमत्कार केला. कोया छान बरी झाली आणि मिडूचं आयुष्य सुरळीत सुरू झालं. बकूनं कसा हिशेब केला. निलंबरा फूल दर 7 दिवसांनी फुलतं आणि पौर्णिमा दर 30 दिवसांनी येते, हे बकूला माहित होतं. फूल अमुकच पौर्णिमेला उमलेल हे त्याला कसं समजलं. याच्या मागे आहे गणित. नेमकं सांगायचं तर लघुत्तम साधारण विभाज्य, ल-सा-वी. ल-सा-वी म्हणजे काय. समजा अ आणि ब या 2 संख्या असतील तर अ आणि ब या दोन्हींचा लघुत्तम सामायिक गुणांक म्हणजे ल-सा-वी. ल-सा-वी कसा शोधाल. 3 आणि 5 चा ल-सा-वी काढण्यासाठी 3 चे गुणांक लिहा. 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24, 27, 30, 33. 5 चे गुणांक लिहा. 5, 10, 15, 20, 25, 30, 35. सामायिक गुणांक आहेत 15 आणि 30. सर्वात लहान गुणांक आहे 15. म्हणून 3 आणि 5 चा ल-सा-वी आहे 15. मूळ अवयव पद्धती. साधारणतः मोठ्या संख्यांचा ल-सा-वी काढण्यासाठी ही पद्धत वापरतात. यामध्ये आपण प्रत्येक संख्येचे मूळ अवयव लिहितो. चला 20 आणि 30 या 2 संख्यांचा ल-सा-वी काढूया. आधी दोन्ही संख्यांचे मूळ अवयव लिहूया. 20 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 5. 30 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 5. आता सगळ्या मूळ अवयांचा गुणाकार करूया. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 बरोबर 60. पौर्णिमेच्या रात्री निलंबरा फूल कितीदा उमललं. याचं उत्तर म्हणजे 7 आणि 30 चा ल-सा-वी. 7 बरोबर 7. 30 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 5. ल-सा-वी बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 बरोबर 210. म्हणून निलंबरा दर 210 दिवसांनी पौर्णिमेच्या रात्री एकदा उमलतं. कल्पना करा की तुम्ही जवळच्या दुकानातून चमचमीत वडापाव आणण्याचं ठरवलं आहे. दुकानात गेल्यावर तुम्हाला समजतं की एका पाकिटात 3 वडे येतात आणि पाव एका पाकिटात 4 येतात. मग वडा आणि पावाची तुम्हाला प्रत्येकी किमान किती पाकिटे विकत घ्यावी लागतील सांगा बरं. मात्र अशी खरेदी करायची आहे की वडा किंवा पाव काहीच जादा होता कामा नये. इथे तुम्हाला ल-सा-वी मदतीला येईल. चला मस्त पार्टी करा. रेश्मा, गोष्टीमध्ये की नाही आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणचं वातावरण पाहायला मिळतं. खास करून आपल्याला 2 भागांमधला फरक हा प्रकर्षानं जाणवतो. तो म्हणजे शहरी भागातला आणि ग्रामीण भागातला. बरोबर. शहरी भागातलं जीवन हे थोडंसं घड्याळाच्या काट्यावर धावणारं असतं, पण ग्रामीण भागात की नाही थोडासा संथपणा किंवा थोडीशी शिथिलता आपल्याला तिकडे जाणवते. मुळातच तिकडचं जीवन आणि शहरातलं जीवन हे पूर्णपणे वेगळं आहे. खरंय.
शहरामधली माणसं ही यंत्रांशी जोडली गेलेली आहेत, तर ग्रामीण भागातली माणसं जी आहेत ना किंवा तिकडे राहणारी मंडळी यांचं जास्तीत जास्त काम हे जमिनीच्या संदर्भातलं आहे. म्हणूनच आपल्याला असं म्हणता येईल की शहरातली माणसं जर घड्याळाशी जोडली गेलेली आहेत तर ग्रामीण भागातली माणसं ही जमिनीशी जोडली गेलेली आहेत. करेक्ट. म्हणूनच मधुलिका, आज थोडंसं आपण ग्रामीण भागात जाऊयात आणि तिथला अभ्यास करूयात. कारण आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनांचं वर्गीकरण कसं करता येईल याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवली सुद्धा आहे. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना भूमी उपयोजनाचे अधिक प्रकार जाणून घ्यायचे असतील त्यांच्यासाठी आपण ही माहिती ऐकूयात का? ऐकूयात तर. भूमी उपयोजनाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. 1 ग्रामीण भूमी उपयोजन आणि 2 नागरी भूमी उपयोजन असे ते 2 प्रकार आहेत. त्यातील पहिल्या प्रकाराची माहिती आपण आता घेणार आहोत. ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीपूरक व्यवसायही ग्रामीण भागात आढळतात. म्हणजेच शेतीवर आधारित किंवा शेतीस सहाय्य करणारे व्यवसायही या प्रदेशात आढळतात. उदाहरणार्थ दुग्ध व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय आहे, कारण शेतीतून निघणारे कडबा, तण या गोष्टी जनावरांना खाद्य म्हणून दिल्या जातात. जनावरांपासून मिळणारे शेणखत हे शेतीसाठी वापरले जाते. अशा प्रकारचे अनेक व्यवसाय ग्रामीण भागात आढळतात. त्यांचा ग्रामीण वस्त्यांच्या स्थानांवर परिणाम झालेला आढळतो. म्हणून अशा प्रकारच्या वस्त्या शेती क्षेत्रालगत किंवा वनक्षेत्रालगत आढळतात. तसेच खाणकाम क्षेत्रालगत खाण कामगारांची वस्ती आढळते, तर किनाऱ्यालगत कोळी लोकांची वस्ती आढळते. ग्रामीण भागात किंवा खेड्यात जमीन मुबलक प्रमाणात असते. जमिनीची उपलब्धता जास्त असते, तर त्या मानाने लोकसंख्या कमी असते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्याही दाट नसते, तर ती विरळ स्वरूपाची असते. ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेने निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असते. उदाहरणार्थ घरे, इमारती, बंगले इत्यादींसाठी कमी जागा वापरली जाते. ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते. 1 शेतजमीन. शेतजमीन म्हणजे प्रत्यक्ष शेतीखाली असलेले क्षेत्र होय. शेतजमीन क्षेत्र हे शक्यतो वैयक्तिक मालकीचे असते. जमिनीचा मालकी हक्क व शेतीचे प्रकार यानुसार या क्षेत्राचे आणखी वर्गीकरण करता येते. 2 पडीक जमीन. ठराविक कालावधीसाठी शेतीयोग्य जमिनीपैकी काही जमिनीत शेतकरी पीक घेत नाहीत किंवा जिचा वापर शेतीसाठी थांबवला जातो अशा जमिनीस पडीक जमीन असं म्हणतात. सतत पीक घेतल्याने जमिनीचा कस कमी होतो, म्हणजेच जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते. हा जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगामात शेतकरी शेत जमिनीचा काही भाग वापरत नाहीत किंवा ती जमीन तशीच पाडून ठेवली जाते. अशा जमिनीस चालू पड असं म्हणतात. म्हणून भूमी जर पडीक असेल किंवा रिकामी असेल तर तेही एक प्रकारे भूमी उपयोजनच आहे. 3 वनजमीन. वनांसाठी राखून ठेवलेला ग्रामीण भागातील जमिनीचा भाग किंवा जमिनीच्या सीमा आखून आरक्षित केलेले वनक्षेत्र म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजनाचा एक प्रकार आहे. वनक्षेत्रातून लाकूड, डिंक, गवत, खैर, औषधी वनस्पती, मध यांसारखी वनोत्पादने मिळतात. या वनक्षेत्रात मोठे वृक्ष, झाडे, झुडपे, वेली, गवत इत्यादी आढळतात. 4 गायरान किंवा माळरान. चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येणारी गाव, पंचायत किंवा शासनाच्या मालकीची ग्रामीण भागातील जमीन म्हणजे गायरान किंवा माळरान होय. ही जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते. अशी फारच थोडी जमीन ही व्यक्तिगत मालकीची असते. या जमिनीवर संपूर्ण गावातील गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या व इतर पाळीव जनावरे चरण्यासाठी सोडली जातात. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये रायगड जिल्ह्याच्या सोनचाफा गटाच्या सहभागी होत आहेत श्वेता म्हात्रे, पूनम ठाकूर, सुवर्णा म्हात्रे, अश्विनी म्हात्रे आणि अनिता कडू. नमस्कार श्वेताताई, पूनमताई, सुवर्णाताई, अश्विनीताई आणि अनिताताई. नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? मस्त. तुमच्या आवाजावरनं जाणवत येते. आणि आयडिया व्हिडिओचे प्रयोग कसे सुरू आहेत? मस्तच ना?
हो मस्त. वा वा वा. मग तुमच्या गटाला तुम्ही काही नाव दिलंय का बरं? हो. काय नाव दिलंय? सोनचाफा. अरे वा. आणि सोनचाफा हेच नाव द्यावं असं का वाटलं तुम्हाला? सोनचाफ्याची एक जरी फुल आपल्या घरात असलं तर त्याचा आवाज म्हणजे वास पूर्ण असं दणदणते. हो, सुगंध चांगला येते. हा, म्हणजे मुलं पण असं सगळं दणदणून सोडतील नाही का विश्व? हो. मस्त मस्त. पण खरंच खूप चांगली अपेक्षा आहे आणि एक चांगले विचार तुम्ही मुलांच्या मनामध्ये रुजवताय, हे ऐकून खूप मस्त वाटलं. आता मला सांगा श्वेताताई, तुमची आठवड्याची मीटिंग जी आहे ती कुठल्या वारी ठरलेली असते? गुरुवारी. आणि किती वाजता भेटता तुम्ही सगळ्याजणी? आम्ही 4 ते 4:30च्या दरम्यान भेटतो. बरं. आणि मग तेव्हा मुलांकडनं तुम्ही प्रयोग करून घेता, तेव्हा मुलं सगळं ऐकतात का? नाही, कारण त्यावेळेस ते शाळेत असतात. मग कोणतरी एक माता असते ना, ती ते पूर्ण करून घेते. किंवा जर लवकर शाळेतून आली, पोरं तशी लवकर येत नाही, 5 नंतरच येतात. पण जर चुकून काही जर असला प्रॉब्लेम तर पोरं येतात, त्यावेळेस ते आम्ही करून घेतो त्यांच्याकडून. अच्छा. एकत्रितपणे प्रयोग करून घेता की आपापल्या घरी प्रयोग करता? एकत्रितपणे घेतो. अरे वा, मस्त. आता पूनमताई, तुम्ही आम्हाला सांगा की अगदी पहिला प्रयोग तुमच्या गटामध्ये तुम्ही कुठला केला होता? एका ताटात धान्य घेऊन त्यात ठेवलेल्या बांगडीत धान्य टाकणे. अच्छा. आणि मग मुलांनी केला का हा प्रयोग व्यवस्थितपणे? हो, करतात. मग त्या बांगडीच्या बाहेर गेलं धान्य की व्यवस्थित त्याच्या आतच पडलं? बाहेर पण पडायचं. अच्छा. मग मुलांकडनं हा प्रयोग पुन्हा पुन्हा करून घेतला की एकदाच केला? 1-2 वेळा केला. बरं. आता सुवर्णताई, तुम्ही आम्हाला सांगा की ह्या नंतरचा प्रयोग तुमच्या गटामध्ये तुम्ही कुठला केला होता बरं? आपली म्हणजे धान्यातील भेसळ, त्याबद्दल आम्ही थोडीशी माहिती त्यांना म्हणजे करून घेतली होती आणि पोरांना पण ती सांगितली आम्ही. बरं. त्याप्रमाणेच कुत्रा चावला तर काय करायला हवं, प्रथमोपचार, तसंच मधमाशीचा डंख असला तर काय करायला हवं, या संदर्भातली माहिती तुम्ही सगळ्या मातांनी ऐकली का तुमच्या गटात? हो. आणि त्याच्यावर तुम्ही काय काय चर्चा केलीत? त्याच्यावर म्हणजे जर कुत्रा चावला तर आपली समज असते की 3 महिन्यांनी, आमची म्हणजे गावाकडची समज अशी असते का 3 महिन्यांनी रेबीज रोग होतोय म्हणजे माणसाला, हो, कुत्र्यापासून. पण ते तसं नसून त्याच्यातून आम्हाला असं ऐकायला भेटलं की 3 वर्षांनी सुद्धा आपल्याला रेबीज रोग होऊ शकते. मग त्याच्यावर आपण ते तंतर म्हणजे जे गावाकडचे उपाय असतात ते न करता आपण डॉक्टरकडे जाऊन असं म्हणजे त्याबद्दलची आम्हाला माहिती चांगली मिळाली. अरे वा. आणि मधमाशीच्या संदर्भातली माहिती? मधमाशी, जर मधमाशी चावली तर ते आपला तिथला भाग असते जिथे चावली तिथला पूर्ण लाल होते. मग ती आपण मधमाशी जो डंक असते तो डायरेक्ट न काढता आपण कुठल्या तरी याच्यांनी काढायचं. म्हणजे जसं की आपलं क्रेडिट कार्ड असते किंवा आपलं आधार कार्ड, त्या साह्यांनी काढून ते सगळं स्वच्छ करून धुतल्यानंतर ते त्याच्यावर काहीतरी मलमपट्टी करून नंतर त्याच्यावर ते सोडा वगैरे लावून ते म्हणजे व्यवस्थित त्याच्या जे हे असतात ना ते थांबवता येते. हो, वेदना कमी होतात. बरोबर बरोबर. आता अश्विनीताई, तुम्ही मला सांगा की असा कुठला प्रयोग आहे जो तुमच्या गटामध्ये खेळताना किंवा करून बघताना खूप मजा आली, सगळ्यांना खूप हसायला आलं? गोल केला आम्ही. त्या गोलात आत बाहेर आम्ही तळ्यात मळ्यात करायचो, त्यात आम्हाला मजा आली. वा वा, मस्त. नदी किनारा हा खेळ आम्हाला जास्त आवडला. त्याच्यामध्ये गोल राऊंड करतो आणि त्या गोल राऊंड मध्ये म्हणजे आतमध्ये आणि बाहेर आमच्या याच्यामध्ये तलत मलत बोलतात, पण एक नवीन नावाने आम्हाला तो एक खेळ दिसून आला आणि आम्ही मुलांसोबत पण करून घेतलेला आहे हा खेळ. मुलांना पण मजा आली का आई सोबत खेळताना? मुलांना पण खूप मजा आली. म्हणजे आम्हालाही मजा वाटली आणि मुलांनाही आमच्या खूप मजा वाटली. आमची मुलं ते खेळ असं खेळतातच. बरं, आजच्या आकड्यामध्ये चालायचं होतं, तुम्ही चाललात का सगळ्याजणी? हो. मग धडपडलात की काय व्यवस्थित चाललात? हा, व्यवस्थित चाललो. अनिताताई, आता मला सांगा तुम्ही की अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओज अजून यायला हवेत असं वाटतं का तुम्हाला? हो. का बरं, असं का वाटतं? कारण त्याच्यातून काहीतरी आम्हाला नवीन शिकायला मिळतं आणि त्यांच्यासोबत आम्ही पण आमचं बालपण जगतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आमचं खेळतो. हो. तुम्हाला पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटतं का? हो. तुम्ही सगळ्या जणी शाळेत असताना काय काय करायचात बरं? आम्ही शाळेत असताना लंगडी खेळायचो, कबड्डी, खो खो, थ्रोबॉल, डॉजबॉल हे सगळे खेळ खेळलो. अरे वा. आणि मग अभ्यास त्यासोबत? अभ्यास पण असायचा. बरं, पण तर मुलं आपण अभ्यासाला बसतात का? हो. अरे वा, छानच. श्वेताताई, पूनमताई, सुवर्णाताई, अश्विनीताई आणि अनिताताई, आजच्या कार्यक्रमात तुम्ही सगळ्या जणी सहभागी झालात आणि तुमच्या गटाबद्दलची माहिती आम्हा सगळ्यांना खूप छान प्रकारे तुम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलीत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ओके, बाय. फ्रेंड्स, एक नक्की, खेळ हा आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. खेळामुळे आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता वाढीच लागते, पण अभ्यासही तितकाच महत्वाचा आहे बरं का. काही जण करमणूक किंवा फिटनेसच्या दृष्टिकोनातून खेळाकडे पाहतात, तर काही जण करिअर म्हणून खेळाकडे पाहतात.
आपल्या आवडी किंवा पात्रतेनुसार आपण एखाद्या खेळाची निवड करतो. मग एखादा खेळ जर तुम्ही करिअर म्हणून निवडत असाल ना, तर पूर्णपणे त्या खेळात स्वतःला झोकून द्या आणि क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळण्या इतपत पात्र व्हा. तरच तुमच्या खेळाला आणि तुमच्या खेळण्याला अर्थ निर्माण होईल. भेटूयात आता पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.